आहे इंडियन रिअल लाईफ रिअल होम इन मराठी आणि मी प्रीती तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती। सगळ्यात अगोदर माझ्या सगळ्या मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ आणि ओम साईराम। त्याचबरोबर आज आहे गुरुवार, गुरुवारच्या तुम्हाला खूप 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 साऱ्या शुभेच्छा। तर गुरुवारच्या दिवशी आमच्या इथे आठवडी बाजार असतो, तर आठवडी बाजार मी करून आणलेला आहे। त्यामध्ये जवळजवळ 5 किलो मी कांदे आणलेले। सारखे मी ज्या जड गोष्टी असतात म्हणजे लसूण कांदे जे असतात ना ते दर गुरुवारी आणायचं असं करत नाही। तर बल्क मध्ये मी कांदे जे ते ह्या गुरुवारी आणून घेतलेले आहे। ते 5 किलो कांदे आणून घेतलेले। यातले काही कांदे मी निवडून ठेवून सुद्धा दिले आणि त्यानंतर मला आठवलं की अरे आपल्याला तर ब्लॉग स्टार्ट करायचा होता, सो मग मी ब्लॉग स्टार्ट केलेला आहे। मला ना मंगळवारी जे ते सवाष्णी जेव घालायचे आहे, तर मी सवाष्णीसाठी जे ते मोठ्या देवीच्या मी सवाष्णी जेव घालणार आहे। तर मी असं काही कबूल केलेलं नव्हतं की मी पुरणपोळीचा स्वयंपाक करेल की काय असं, तर मी ना नॉर्मल असा स्वयंपाक करणार आहे त्यासाठी। तर त्यासाठी मला जे कुठलं सामान लागणार होतं ना ते सगळं आज मी गुरुवारच्या दिवशी आणून घेतलेलं आहे। तर मी पुरी भाजीच्या सवासणी जेव घालणार आहे, म्हणजे 2 भाज्या, डाळ भात, पुरी, गोडाचा पदार्थ असं करणार आहे आणि तळण काढायचं आपलं। तर मला तर असं वाटतं पुरणपोळीचा स्वयंपाक खूप सोपा आहे, इतका अवघड हा स्वयंपाक पडतो आणि खूप राहाडाही होतो। पण आमच्या घरात ना तो स्वयंपाक म्हणजे पुरणपोळीचा स्वयंपाक कोणी पूर्ण स्वयंपाक असा आवडीने खात नाही। फक्त खाल्ले तर पुरणपोळी खातं, तेही आम्हाला गुळवणी किंवा दूध नाही लागत, फक्त साजूक तुपात भाजलेली छान अशी पुरणपोळी असली ना, मी सांगितलंय तो मसाला टाकून यूज करून वगैरे केलेली, तर तेवढी पोळी असली तरी आम्हाला भरपूर होतं। आम्ही फक्त पोळीच खातो, सो आता पूर्ण स्वयंपाक कोणी आवडीने खात नाही। तर मग त्यामुळे मी ना बऱ्यापैकी तो स्वयंपाक जो अवॉइड करते, कारण की स्वयंपाक केला ना तर तो तसंच पडून राहतो, मग ते काही उपयोग होत नाही, सगळी फेकजोग होती। सो मग मी काय विचार केला की आपण आता सुवासनी जेव घालायचे आपल्याला, तर मस्त असा आपण हा स्वयंपाक करू पुरी भाजीचा, पुरणपोळीचा न करता। आणि त्यात मेथीची भाजी मी करणारच आहे, तर मेथीच्या भाजीच्या सुद्धा मी इथे 4 जुडे आणून घेतलेले आहे। यामध्ये सगळ्या भाज्याच आहे आणि गावरान कांदे 1 किलो वेगळे आणलेले जे खाण्यासाठी लागतात। हा जो लाल कांदा आहे ना हा थोडासा असा कडवट चव देतो आणि जास्त उग्र असतो, पण हा कांदा जो आहे ना तो असा तोंडी लावताना ताटात आपण घेतो ना, तर हा कांदा छान असा गोड लागतो, मस्त चवदार कांदा लागतो। तर हा वेगळा कांदा आणलेला आहे, म्हणजे आपल्याला सॅलड वगैरेला, तर तो 1 किलो वेगळा आणलेला आहे आणि हा 5 किलो वेगळा आणलेला आहे। तर टोटल 6 किलो मी कांदेच आणलेले, 2 किलो बटाटे आणले, 3 किलो गाजर आणले, 2 किलो टोमॅटो आणले आणि मटर 2 किलो आणलेले। बल्क मध्ये ह्या गोष्टी आणलेल्या आहे मी। त्यानंतर मेथीची भाजीच्या जुड्या 4 आणलेल्या आहे, कोथिंबीरीच्या 3 जुड्या आणलेल्या आहे आणि कॉर्न आणलेले 3 किलो कॉर्न आणलेले, कारण मुलांना कॉर्न जे बॉइल कॉर्न आहे ना ते खूप आवडतात। तर ह्या गोष्टी मी आज आणून घेतल्या आणि काही शनिवारच्या बाजारचं म्हणजे शनिवारी जर मी गणेशनगरला बाजारला गेले होते ना त्या दिवशीचे काही भाज्या वगैरे पडलेल्या आहेत, तर त्याही मी काढणार आहे आणि फ्रीज क्लीन करायचंय मला आता। तर आता संध्याकाळचा स्वयंपाक मला काही करायचा नाहीये, पण अचानक मिस्टरांची डिमांड आली की मला कांद्याची चटणी खायची। त्यांची कांद्याची चटणी ऑल टाइम फेवरेट आहे, त्यांना खूप आवडते, तशी आमच्या घरात सगळ्यांनाच आवडती। पण आमच्या सगळ्यांचे जेवण जे ते 5 वाजताच होऊन गेले। 5-5:30ला मी 5 वाजेपर्यंत बाजारात आले होते। त्यानंतर मी जे ते आम्ही जेवण वगैरे केले, स्वयंपाक केलेलाच असतो माझा आणि संध्याकाळी मग एवढं काही जेवणाचं मला बर्डन नसतं स्वयंपाकाचं वगैरे। पण आता यांच्यासाठी फक्त मी कांद्याची चटणी करणार आहे। तर इकडे तनिष्का कांदे कट करत आहे आणि दूध आणून घेतलं होतं, तर दूध तापायला ठेवलेले, दूध तापलेलं आहे आणि बेलाचं हे जे फोड आहे मल्टीव्हिटॅमिनचं ते आणायचं होतं, तर ही मागणं जे ते आणायला सुद्धा गेली होती। बेलाचं हे फोड आम्ही जवळजवळ 1 महिन्यापासून तिला दिलेलं नव्हतं आणि एवढ्यात ना तिची तब्येत खूप खराब वाटते आम्हाला, सो तिची आता थोडीशी काळजी घ्यायची। अगोदर तिचा पिंजरा बनवून घ्यायची, काळजी घ्यायची आणि तिचं फूड वगैरे रेग्युलर चालू करायचं। ऑनलाईनला मी तिचं फूड संपलेलं आहे, जे रेग्युलर आम्ही देतो ना ते फूड संपलेले, पण जे मी रेग्युलर तिला फूड देते ना ते ऑनलाईनला स्टॉक आउट झालेलं आहे। आणि इथे विचारायला गेलो ना आम्ही, आता तनिष्काला मी तिकडे पाठवलं होतं, तिच्या आजोबांची गेली होती, तर इथेही ते फूड संपलेले आणि ऑनलाईन पण स्टॉक आउट आहे। तर आता 2-3 दिवस तरी तिला फूड मिळणार नाही तिथं, आणि ऑनलाईन मी तरी अजून चेक करते, जस्ट इतक्यात मी चेक करून आले पण नाही आलेला अजून। फ्लिपकार्टला नाही, अमेझॉनलाही नाही आणि मिशोचं तर काय नाही, ह्या गोष्टी एवढ्या खास मिळत नाही तिथे। तर
म्हणजे आतापर्यंतची अशी अपडेट आहे. तर आता मी ना गाजरच्या हलव्याची तयारी म्हणजे गाजरचा हलवा लगेचच करून घेणार आहे. 3 किलो गाजर आहे, त्यातले काही गाजर जे ते सॅलडसाठी ठेवणार आहे आणि बाकीचे गाजर जे ते त्याचा हलवा करायला घेणार आहे. म्हणजे ना पटकन म्हणजे असे जर गाजर ठेवले ना तर ते फ्रीज मध्ये खूप जागा घेतात आणि आपण जर गाजरचा हलवा करून ठेवलं ना तर मुलांना टिफिनला द्यायलाही कामा येतो आणि जेव्हा कोणाला गोड खाण्याची क्रेव्हिंग होती ना त्यावेळेला ते गोड खाऊ शकता. आणि शक्यतो मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आता तुम्हाला माहितीच असेल, तुम्ही माझे आता रेग्युलर व्हिडिओ वॉच करता तर त्यात मी सांगत असते की मी शक्यतो जे ते गोड पदार्थ जे ते ब्राऊन शुगर मध्ये करत असते. तर हा जो गाजराचा हलवा आहे ना तो सुद्धा मी ब्राऊन शुगर मध्येच करणार आहे. गुळात करणार होते पण गुळात काय होतं की आपण दूध यूज करतो गाजरच्या हलव्याला. मी दुधाच्या संपर्कात गुळ आला ना तर ते दूध फुटतं हे खरं आहे. तर ती मला नाही आवडत, त्यामुळे मी जे ते गुळात करत नाही हलवा. आणि जर समजा करायचाच ठरला दूध पावडर टाकून सुद्धा तर ते मला आवडत नाही, त्याची टेस्ट एवढी खास येत नाही. सो मी ब्राऊन शुगर यूज करते. ब्राऊन शुगर व्हाईट शुगर पेक्षा काही पटीने चांगली असते, म्हणजे एवढी हानिकारक नाही. हानिकारक आहे पण इतकी नाही. तर चला आता पटकन मी ना ह्यातलं सगळं सामान काढून घेते. मेथीची भाजी जी ती तनिष्काकडे निसायला देणार आहे, मटार जे ते अनुष्का निसून देणार आहे मला, आणि बाकीचं जे काम आहे ते आता मी हळूहळू पुढे तुमच्यासोबत शेअर करते. आणि अजून कांदे लागले तर पटकन मी व्हिडिओला सुरुवात करते. चला तर मैत्रिणींनो आता आपण आपल्या छान अशा एनर्जेटिक व्लॉगला सुरुवात करूया. तर सगळ्यात अगोदर मी जो बाजार आणलेला आहे ना तो सगळा बाजार जो आहे तो वेगवेगळा निवडून ठेवणार आहे. तर मी तुम्हाला अगोदर सांगितल्याप्रमाणे मला सवाष्णी जेवू घालायच्या आहेत, तर त्या स्वयंपाकासाठी मला ज्या ज्या काही वस्तू लागणार होत्या ना बल्कमध्ये त्या मी आणून घेतलेल्या आहे. म्हणजे आपण 7 सवाष्णी सांगतो पण त्यासोबत अजून 1-2 वाढतात, मग आपण त्यांना नाही तर म्हणू शकत नाही ना. तर त्या जेवढ्या येतील तेवढ्या सवाष्णी जेवू घालायच्या. म्हणजे जवळजवळ 10-15 लोकांचा मला 15-20 लोकांचा मला स्वयंपाक करायचा आहे. सो मी बघल आता ज्या दिवशी अनुष्काला सुट्टी असेल ना त्या दिवशी माझा प्रयत्न असणार आहे की मी सवाष्णी घालणार आहे. कारण की आता जसं देवीचाच महिना आहे, हळदी कुंकू चालू आहे. सो मी कोणाला विचारण्यापेक्षा माझ्या मनानेच विचार केला की अनुष्काच्या कानाला ना एक जखम झालेली होती, तर ती बरीच होत नव्हती. तर त्यासाठीच्या पप्पांनी ना देवीकडे साकडं घातलं होतं की ते बरं होऊ दे. कारण की डॉक्टरनी आम्हाला सांगितलेलं की बरंच काही सांगितलं, हे असं आहे ते तसं आहे, हे वाढल्यावर असं होईल तसं होईल. तर आम्ही घाबरलेलो आणि खूप दवाखाने केले आम्ही त्या दरम्यान. तिला जवळजवळ 2 महिने आम्ही जा नाशिकला घेऊन जा, संभाजीनगरला घेऊन जा, येवल्याला घेऊन जा, इकडे घेऊन जा तिकडे घेऊन चालू होतं आमचं, पण तिला फरकच पडत नव्हता. आणि अचानक यांच्या काय मनात आलं, यांनी देवीला साकडं घातलं. आणि तुम्ही म्हणाल की ही कशी अंधश्रद्धा, पण खरं सांगते मैत्रिणींनो ताईंनो की ही अंधश्रद्धा नाही आहे. मला स्वतःला आलेला अनुभव आहे मोठा देवीचा. ह्यांनी बोललं आणि ह्यांचा शब्द देवीने इतका म्हणजे ऐकला ना की तिला फक्त 2 ते 3 दिवसात तिची जी जखम आहे ना कानाजवळ झालेले होते ते बेंड टाईप होतं, त्यातनं सारखं पाणी यायचं, तर ते एकदम कोरडं पडलं आणि 8 ते 10 दिवसामध्ये पूर्ण जखम जी ती पूर्ण कंप्लीट बरी झाली. आणि पुन्हा आजपर्यंत म्हणजे आता जवळजवळ 6 महिने होऊन गेले तिला अजिबात त्याचा काही त्रास नाही का, दुखत नाही का, काही नाही, पूर्ण एकदम प्लेन ती जागा होऊन गेली आणि काहीच दिसत नाहीये. तर देवी आईच्या त्याच आम्ही 2दा दर्शनालाही जाऊन आलो आणि दर महिन्याला आम्हाला त्याच जे ते वाऱ्या करायच्या आहे तिकडे दर्शनाला जाण्याच्या मडी मोठाला आणि सवाष्णी जेवू घालायच्या आहे. तर त्यासाठी यांनी तो नवस पूर्ण केलेला होता. तर मी एक विचार केला की ती घरात लागेलच आपल्याला, ती असेल त्यावेळेला आपण करूयात. तर ती बघूया, रविवारी ती असणार आहे तर मग मी रविवारी सुद्धा सवाष्णी जेवू घालणार आहे. तर त्या हिशोबाने मी सगळं सामान आणलेलं होतं. तर हे बघा आता अशा प्रकारे आपण जर नियोजन ठेवलं ना तर आज मला ना एक्स्ट्राचे सगळे कामं करायचे होते. तर मी काय केलं, सकाळी ना मुलांचा ब्रेकफास्ट वगैरे आवरून दिला, टिफिन दिले आणि त्यानंतर दुपारच्या जेवणाची तयारी केली. दुपारच्या जेवणातच ना सायंकाळच्या जेवणाचं म्हणजे संध्याकाळच्या जेवणाचं एक्स्ट्रा करून घेतलं. ते करून घेतल्यामुळं ना त्यात अर्धा तास माझं काम वाढलं, पण त्यामुळं ना संध्याकाळचे मला जवळजवळ 3 ते 4 तास मिळाले हे सगळे कामं करायला. तर अशा प्रकारे नियोजन ठेवायचं नाही की आपल्याला संध्याकाळीचा स्वयंपाक जो तो सकाळीच करून घ्यायचा आहे. एकतर पोळ्या म्हणा किंवा मग चपाती भाजी दोन्ही बनवलं तरी चालेल, वेळेवरती गरम करून खाल्लं तर काही होत नाही, सकाळचं संध्याकाळी खाल्लेलं
हे मी मानते बरं का. आता ज्याची त्याची मान्य ना मानण्याची विचारसरणी असते, पण मला तर चालतं. आमच्या घरात आम्ही सगळेच खातो. तर मी सकाळीच ते आवरून घेतलेलं होतं आणि मग त्यानंतर मी माझं व्हिडिओ शूटिंगसुद्धा चालू होतं आणि त्यानंतर मग मी बाजारात गेले, बाजार करून आणला आणि बाजार करून आणला तोवर जवळजवळ 4:30 वाजले होते. मग आम्ही 5 वाजता सगळ्यांनी 5-5:30ला जेवणं केले. शक्यतो आम्ही सूर्य मावळण्याच्या आत जे ते जेवणं करून टाकत असतो. जेवढं होईल तेवढा आमचा प्रयत्न असाच असतो. तर त्यामुळे आम्ही लवकर जेवणं करून घेतले, म्हणजे संध्याकाळचं माझं तेही भांडे वगैरे करायचं ते काम वाचलं. तर मग आता हा टाईम मला इथे मिळाला ना, तर मी काय केलं, सगळा बाजार तुम्ही बघितलं. मी कांदे व्यवस्थित निवडून ठेवले. भाजी अनुष्काला निसायला दिली, 4 जुड्या भाजीच्या होत्या आणि 2 किलो मटार होते, तर ते तनिष्काला निवडायला दिले आणि तिलाच मी कांद्याची चटणी बनवायला सांगितलेली होती. तर आम्ही चौघांनी जे ते लवकर जेवण केलं होतं. मिस्टर आलेले नव्हते, सो त्यांना मला आता 8 वाजेपर्यंत जेवायला द्यायचं होतं. तर त्यांच्यासाठी मी कांद्याची चटणी बनवणार होते. तर ती कांद्याची चटणीसाठी कांदे चिरत होती. तोवर मी काय केलं, सगळा बाजार जो तो व्यवस्थित पिशव्यांमध्ये झिपलॉक बॅगमध्ये भरून आवरून घेतलेला आहे. आणि मिरच्या ज्या आहे ना, मिरच्यांचे देठं मी नेहमी काढून ठेवत असते. मिरच्यांचे देठं काढून आपण अशा प्रकारे झिपलॉक बॅगमध्ये भरून ठेवल्या ना, तर त्या महिनाभर सुद्धा अजिबात खराब होत नाही. देठं जर ठेवले ना, तर 2 ते 3 दिवसातच मिरचीच्या देठाला ना फंगल लागतं आणि लवकर मिरच्या खराब व्हायला लागतात. सो मी अशा प्रकारे मिरच्याचे ते 1/2 किलो आठवड्याला मिरच्या लागत्या मला, तर 1/2 किलो मिरच्या आणलेल्या होत्या. त्यांचे देठं वगैरे काढून मी स्वच्छ पुसून वगैरे त्या झिपलॉक बॅगमध्ये भरून ठेवल्या. त्यानंतर 1/2 किलो लिंबू आणलेले होते आणि काही एक्स्ट्राचे जे छोटे छोटे लिंबू दिसत आहे ना, ते मी माझ्या जाऊबाईकडनं आणले होते. तर काल जो स्वयंपाक मी केलेला ना, पनीरची भाजी, तर ती माझी जाऊबाई जी आहे, छोटी जाऊ आहे, ती प्रेग्नेंट आहे. तर तिला ना हॉटेलची पनीरची भाजी खायची होती. स्वतःच्या हातची नव्हती खायची, दुसऱ्यांच्या हातची किंवा हॉटेलमधून आणून खायची होती. तर तिने असंच एकदा मला बोलता बोलता सांगितलं की ताई मला ना, तिला 7वा महिना चालू होता आणि त्यावेळेला तिने मला सांगितलं की ताई मला पनीरची भाजी खायची हॉटेलची. तर मी म्हटलं हॉटेलचं एवढं अनहेल्दी फूड खाण्यापेक्षा मी तुला माझ्याच हातनं बनवून देईल. तर मग मी माझ्याच हातची छान अशी पनीरची भाजी बनवली आणि आलू मटरची भाजी बनवली आणि तिला ते पटकन जे तिला खायला नेऊन दिली. तर तिची इच्छा होती म्हणून काल जे ते पनीरची भाजी झालेली नाही, तर काल काही असा विषय नव्हता की पनीरची भाजी वगैरे करायचं. तर तेव्हा मी तिच्याकडे गेले ना, तर तिच्याकडनंच येताना ना त्यांच्या घरासमोर लिंबूचं झाड लावलेलं होतं ना, तिथं लिंब दिसले मला. तर एक 7-8 लिंब मी घेऊन आले होते. तर ते सुद्धा लिंब होते, तेही मी झिपलॉक बॅगमध्ये भरून एक साईड ठेवून दिलेले. त्यानंतर इथे मी 3 किलो गाजर आणलेले होते. तर त्यातले अर्धा किलो गाजर जे ते साईडला मी काढून ठेवणार होते, पण शनिवारच्या बाजारच्या दिवशी ना मी एक्स्ट्रा गाजर म्हणजे 1 किलो गाजर आणलेले होते. तर त्यातले अर्धा किलो गाजर होते उरलेले आणि ते गावरान गाजर होते. तर ते होते, मग त्यामुळे मी हे 3 किलो गाजर जे ते इथे छिलून घेतले, धुवून घेतले, त्यानंतर छिलले आणि असे छोटे छोटे तुकड्यांमध्ये कट करून घेतले. तर फक्त एक अर्ध्या तासातच माझा गाजराचा हलवा बनवून रेडी झाला. मी बाकीचेही कामं करत होते, त्याबरोबर हेही काम करत गेले आणि माझा गाजरचा हलवासुद्धा बनवून रेडी झाला. म्हणजे आठवडाभर मुलांना स्वीट्स काय द्यायचं, स्वीट खाण्यात काय द्यायचं, तर त्याचं माझी एक झंझट मिटलेली आहे. तर एक थोडासा वेळ देऊन मी हा गाजरचा हलवा केला आणि ते तुम्ही बघू शकता. मी 3 किलो गाजरचा हलवा बनवून टाकलेला आहे आणि अजिबात मला कुठंही असं झालं नाही की मी थकले किंवा मला त्रास झाला, कारण की खूप सोप्या पद्धतीने मी ते गाजरचा हलवा बनवलेला. ते किसत वगैरे बसले नाही, असे मोठ्या मोठ्या चंक्समध्ये कट केले आणि डायरेक्टली तुम्ही बघाल ना, तर माझं काम तर एवढं म्हणजे बल्कमध्ये काही गोष्टी बनवायच्या असल्या ना, तर मी डायरेक्टली हे बघा मोठा कुकर घेतलेला आहे 5 लिटरचा, त्यामध्येच डायरेक्टली गाजर कट करून घेतले आणि यामध्ये आता मी काल जे ते तूप बनवलेलं होतं तुमच्यासोबत मी शेअर केलं. तर त्या तुपातून ना 1 वाटी तूप भरून काढलेलं आहे. टोटल 1च वाटी तुपामध्ये मी हा 3 ते 3.5 किलो गाजरचा हलवा केला आणि खूप म्हणजे माझे बाकीचे कामंही तुम्ही इथे बघाल, मी बाकीचे कामंही आवरत होते आणि गाजरच्या हलव्याकडे फक्त मला मधून मधून लक्ष द्यायचं होतं. थोडंसं आपल्याला कॉन्सन्ट्रेट करण्याची गरज राहते, पण अशा प्रकारे आपण जर सगळे कामं करत गेलो ना, तर आपले कामं खूप सुरळीत होतात आणि अजिबात आपल्याला आपली धावपळ होत नाही का काहीच नाही. तर गाजरचा हलवाही मी इकडे बनवते, तिकडे मी कॉर्न आणलेले होते, 2 किलो कॉर्न आणलेले होते. आमच्या घरामध्ये सगळ्यांनाच जे ते कॉर्न आवडतात आणि बऱ्यापैकी संध्याकाळी जे आहे ना, जेवण जर समजा नाही केलं ना, तर एक कॉर्न जर असं तोडलेलं असतं ते 2 तुकड्यांमध्ये, तर एक तो पीस जो खाल्ला ना, तर संध्याकाळचं पाणी पिलं ना का जे म्हणजे असं पोट भरल्यासारखं होतं. तर त्याकरता मी ना 2-3 दिवस पुरवले एवढे कॉर्न आणलेले होते 2 किलो. तर ते कॉर्नसुद्धा मी शेजारी
उकळत ठेवलेले मोठं पातेलं घेतलं, त्या पातेल्यामध्ये अर्धा चमचा पाणी घातलंय, भरपूर अर्धा पातेलं पाणी घातलेलं आहे. पाणीला उकळी आली त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा हळद घातली आणि जवळजवळ 4 टेबलस्पून मी मीठ घातलं. त्या पाण्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये कॉर्न जे ते शिलून आणि फक्त 2 तुकड्यांमध्ये कट करून आणि त्यात घालून दिले. गॅसची फ्लेम मिडियम केली, झाकण ठेवून ते आपलं एक साईडला शिजतंय. तर माझे कॉर्नसुद्धा आठवड्याभराची तयारी ती झालेली आहे, कॉर्न शिजून झालेले आहे आणि गाजरचा हलवासुद्धा मी इकडे बनवत आहे. तर एक साईड मी ना मला थोडंसं डोकं दुखायला लागलं होतं, सो मी माझ्या स्वतःसाठी जी ती विदाऊट शुगर मिल्क कॉफी केलेली आहे. तर माझ्यासाठी विदाऊट शुगर मिल्क कॉफी केली. अगदी छोटा अर्धा कप असतो ना तो भरून, आणि तनिष्का अनुष्कालाही घ्यायची होती तर त्या एक मगमध्ये दोघीही शेअर करणार होते. तर त्यांच्या दोघींसाठी ह्या पिवळ्या मगमध्ये मी कॉफी केलेली आहे. तर मी कॉफी घेतली आणि त्यानंतर आता इथे कांद्याची चटणी बनवायला आलेली. तर मिस्टर आलेले होते, त्यांना जेवायला द्यायचं होतं. सर मी काय केलं, ह्या गॅसवरचा जो कुकर होता ना, प्रेशर कुकर, तो त्या गॅसवर चढवला. प्रेशर कुकरला आपल्याला हे लावून घ्यायची लीड, पाणी टाकून घ्यायचे. 1 वाटीभरच पाणी टाकलं मी आणि लीड लावून प्रेशर कुकरच्या कमी गॅसवर आपल्याला 3 शिट्ट्या करून घ्यायचे. आणि त्यानंतर आता मी पुढे दाखवेलच मी गाजरचा हलवा कसा बनवणार आहे. तर फक्त 3 प्रेशर कुकरच्या शिट्ट्या आपल्याला करून घ्यायच्या, ही काळजी घ्यायची. आणि तो प्रेशर कुकर तिकडं लीड लावून ठेवून दिलेला आहे. इकडे दूध आणलेलं होतं यांनी, देशी गाईचं दूध जे वेगळं आणतो आम्ही ना, ते 1.5 लिटर दूध आणलेलं होतं. तर ते दूध तापवायला ठेवलेलं आहे आणि कांद्याची चटणी जी ती करायला घेतलेली आहे. तर जे कांदे मी कट करून घेतलेले होते ना, ते कांदे फक्त कढई गरम करायला ठेवली. कढईमध्ये आपल्याला डायरेक्टली जिरे मोहरीची फोडणी घालायची आणि कांदा परतून घ्यायचा आहे. कांदा परतून झाला की मग पुढची प्रोसेस करायची. तर आता मी ते चवीनुसार मीठ घालून घेते. आणि मुलींच्या कॉफीची सुद्धा मी 1-2 सिप घेतले, पण मला एवढं आवडले नाही, त्यामुळे मग मी माझ्यासाठी नंतर केली मी, म्हणजे विदाऊट शुगर कॉफी. कारण की शुगरचं मला एवढं म्हणजे का कुणास ठाऊक आता एक मनामध्ये न्यूनगंडच बसलाय की नाही ते चालत नाही, ते चांगलं नाही. त्यामुळे मग व्हाईट शुगर मी बऱ्यापैकी अवॉइडच करते. सो मी एक साईड देते, माझे हे सगळे कामं चालू होते. आणि कांद्याची चटणी कशी बनवली काय ते मी तुमच्यासोबत शेअर केले नाही, कारण की व्हिडिओ खूप मोठी होत होती. रेग्युलरली मी तुमच्यासोबत शेअर केलेली, बघा यांच्या बड्डेच्या दिवशीचा व्लॉग आहे ना, त्यामध्ये त्याच पद्धतीने मी कांद्याची चटणी जी ती बनवून घेतली. प्रेशर कुकरच्या 3 शिट्ट्या झाल्या होत्या, तर लीड काढून घेतली. ते गाजर जे ते आपल्याला मॅशरने छान असे स्मॅश करून घ्यायचे आणि पुन्हा गॅसवर ते शिजायला ठेवायचे. त्यातलं पूर्ण पाणी आटून घ्यायचे. तर गाजरच्या हलव्यातलं पूर्ण पाणी आटते ना, तोवर मी इकडे फ्रीजमधले सगळे भांडे जे ते काढून घेतले. म्हणजे जेवढे मला वाटते ना काही खराब झालेले तेवढे भांडे काढून घेतले, बाकी सगळे काढले नाही. कारण की वरचीवर 8 दिवसाला मी फ्रीज जे ते क्लीन करत असते, तर एवढं खराब माझं फ्रीज नव्हतं. जिथे वाटलं की मला खराब झालेलं आहे, दूध वगैरे सांडलेलं असतं मुलांकडनं, तर ते फक्त मी घासणीने थोडंसं घासून घेतलं आणि कपड्याने 2 कपडे हातात ठेवलेले. 2 कपड्यांनी मी असं हे फ्रीज क्लीन करून घेईल. म्हणजे एक ओला कपडा आहे आणि एक सुका कपडा आहे. तर या पद्धतीने मी फ्रीज क्लीन करून घेतलं. आणि 2 अटॅचमेंट ज्या मी फ्रीजच्या काढलेल्या होत्या ना, त्या तनिष्का आलेली होती, तर तिला म्हटलं बाई मला एवढं क्लीन करून दे, तोवर मी फ्रीज पुसून घेते. तर तिने मला ते तेवढं क्लीन करून दिलं आणि पुन्हा ती तिची अभ्यासाला निघून गेली. म्हणजे त्या थोडंफार आल्या की अभ्यास करत राहता, अभ्यास करता करता आल्या की मी एखादं दुसरं काम सांगितलं ना, तर मुली माझ्या नाही म्हणत नाही, पटकन काम करू लागता. की त्यांना माहिती आहे की मम्मी तर सारखी घरात काम करतच असते, मग एखादं दुसरं काम सांगितलं तर त्या नाही बोलत नाही. तर मुलांना मी तशी सवयच लावलेली. शौर्यला सुद्धा ती सवय की तो कुठलंही काम आपण सांगितलं ना तर नाही म्हणत नाही. हो मस्ती करतो पण नाही म्हणत नाही. तर तिने मला ते घासून आणि पुसून दिले. मी पुन्हा दुसरा हात सुक्या कपड्याचा त्या भांड्यांना मारून घेतला, व्यवस्थित पुसून घेतलं आणि सगळे फ्रीज पुसून झाल्यानंतर पुन्हा जेवढ्या अटॅचमेंट काढल्या होत्या ना त्या लावून दिल्या. आणि ज्या भाज्या मी क्लीन करून ठेवलेल्या होत्या ना त्या सगळ्या मी अशा प्रकारे जो मोठा टब आहे ना त्यामध्ये सेट करून घेईल. आणि ज्या डब्यांमध्ये भाज्या होत्या, दही होतं ना, ते डब्बे पुसून वगैरे मी अशा प्रकारे फ्रीजमध्ये सेट करून घेईल. आणि फ्रीजचा दरवाजाही पुसून घेतलेला आहे, सगळं सेट करून घेतलेलं आहे व्यवस्थित. तर सगळा फ्रीज माझा सेट झालेला आहे. लास्टला व्हिडिओमध्ये मी दाखवेलच. त्यानंतर आता मी उद्याची स्वयंपाकाची सुद्धा तयारी करून ठेवत आहे. म्हणजे बघा असं जर नियोजन ठेवलं ना आपले 8 दिवसाची, तर
खूप सारी तयारी होऊनच जाते। त्याचबरोबर आदल्या दिवशीच मी ना मला दुसऱ्या दिवशी स्वयंपाकाला काय करायचं आहे ना त्याची तयारी करून ठेवत असते। तर शनिवारच्या बाजारच्या दिवशी मी भोपळा आणलेला होता, छोटे छोटे मीडियम साईजचे ते 2 भोपळे होते ना, ते मी बारीक असे कट करून ठेवणार आहे एअरटाईट कंटेनरमध्ये। भेंडी धुवून घेतलेली होती, ती भेंडी धुवून सुकून द्यायची आणि त्यानंतर भेंडीसुद्धा आपल्याला बारीक अशी कट करून आणि भेंडी फ्राय करण्यासाठी ती एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करून ठेवायची। तर हे माझं दुसऱ्या दिवशीचं सुद्धा काम झालं, म्हणजे दुसऱ्या दिवशी मला जास्त टेन्शन नाही झालं, हे सगळे कामं आवरलेले होते तर। आणि आता भेंडी सुकतीये आणि तोवर मी इकडे आता गाजरचा हलवा पुढचा बनवायला घेतलेला आहे। तर हे बघा, मी ते पहिलेच सांगितल्याप्रमाणे मी गूळ यूज करणार नव्हते, तर मी ब्राऊन शुगर यूज केलेली आहे आणि मी दूध पावडर टाकली होती ना, तुम्ही डायरेक्टली अशी दूध पावडर न टाकता ती पाण्यामध्ये मेल्ट करून किंवा मग दुधामध्ये मेल्ट करून टाका, म्हणजे ती ना तिच्या गुठळ्या होणार नाही। ही एक एवढी काळजी तुम्ही इथे घ्यायची। तर मी चवीनुसार साखर टाकलेली आहे 3 मोठे चमचे भरून, 3-3.5 मोठे चमचे भरून। त्यानंतर 1 मोठा चमचा भरून वेलची पूड घातली आणि एक अर्ध जायफळ आहे ना अशा प्रकारे कुटून घेतलं आणि ते हातावर थोडंसं रगडून आणि यामध्ये घातलेलं आहे। आणि त्यानंतर मी मिल्क पावडरसुद्धा घातलेली। तर माझी चूक कशी झाली, मी डायरेक्टली मिल्क पावडर घातली, तुम्ही तसं खरंच टाकू नका, त्याने काय होतं मिल्क पावडर गरम याच्यामध्ये जाते ना लगेच, तर तिच्या लगेच गुठळ्या जमत्या। तर तसं न करता आहे ना थोडंसं पाण्यामध्ये फेटून आणि मग टाका। तर ते गुठळ्या झाल्यामुळं ना मला ते थोडंसं स्ट्रगल करायला लागलं त्यामुळे। तर एक 5 मिनटं माझे ते गाजरचा हलवा कंटिन्युअसली मला हलवावा लागला। त्यानंतर त्या बऱ्याचशा गुठळ्या ज्या ते कमी झाल्या, तरी पण एवढ्या गुठळ्या गेल्या नव्हत्या, पण ते एवढं म्हणजे बॅड लागत नव्हतं, छान लागत होतं। सो मॅनेज होऊन गेलं, पण तुम्ही शक्यतो पातळ करूनच म्हणजे दूध मेल्ट करूनच दूध पावडर त्यात घाला। तर गाजरचा हलवा आता आपला पूर्णपणे डन झालेला आहे। त्यानंतर मी इथे 1 टेबलस्पून तूप घेतलं, ते तूप गरम करून घेतलं, गॅस लगेच बंद केला आणि त्यामध्ये 2 मोठे म्हणजे 2 मूठ भरून पिवळे मनुके ना ते घातले। ते फुलायला लागले ना लगेच त्यामध्ये 2-4 मोठे चमचे भरून काजू बदाम पिस्ताची म्हणजे कतरण केलेली होती ना मी ती घालून घेतली, थोडेसे तळून घेतले हे। आणि हे फक्त आपल्याला गाजरच्या हलव्यात वरून घालून घ्यायचे, छान एकजीव करायचं आहे। आणि गाजरचा हलवा सुद्धा आपला बनवून रेडी झालेला आहे। हा गाजरचा हलवा बनवून रेडी झालेला आहे। आता हा आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर जे ते डब्यामध्ये भरायचं आहे आणि तो डब्बा फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा आहे। 8 दिवस सुद्धा आपला गाजरचा हलवा अजिबात खराब होत नाही आणि जेव्हा पाहिजे तेव्हा आपण थोडासा हलवा काढायचा आहे, गरम करायचा आहे आणि खायला घ्यायचा आहे। तर गाजरचा हलवा बनवून रेडी झाला आहे, दुसऱ्या स्टीलच्या डब्यात भरून ठेवला आहे आणि भोपळा मी छिलून कट करून घेईल। तर या पद्धतीने नियोजन ठेवलं ना तर आपल्याला अजिबात कामाची दगदग होत नाही, टेन्शन येत नाही आणि खूप रिलॅक्सली आपण सगळे कामं आपले हँडल करू शकतो। आता मी बघा, मी माझं यूट्यूबचं काम करते, 3 मुलांचं आवरते, घरातलं स्वयंपाक पाणी, बाहेरचे आले गेले सगळं बघत राहते, तर अजिबात टेन्शन येत नाही। त्याला म्हणजे कारण हेच असतं। यात मी एक दाखवलं नाही, लसूण सोलून ठेवत असते मी, आलं लसूण पेस्ट करून ठेवत असते, तर ते पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करेल। तर स्वयंपाक करायला जर उभं राहिलं ना किचनमध्ये तर फक्त 1 तासाच्या आतात कुठला कसाही स्वयंपाक करायचा असू दे तो होऊन जातो। फक्त आपल्याला अशा प्रकारे नियोजन ठेवायचं आहे आणि 1 दिवस अगोदर, जास्त नाही 1 दिवस अगोदर आपल्याला कुठली भाजी करायची ना ती रेडी करून ठेवायची। तर इथे मी हे कामं करत होते, तेच भुट्टे जे ते म्हणजे कॉर्न जे ते छान असे शिजले गेले होते, रेडी झाले होते। तर तिला तनिष्काला दम निघत नव्हता, तर ती इथे घेत होती ना, ते मी तुम्हाला दाखवलं की बघा हिला लगेच खाऊशी झाले, तर ती तिथे घेत आहे। तर तिला बिचारीला बरं वाटत नव्हतं, मेडिसिन खूप हाय पॉवरचे चालू होते ना, तर तिला मीच म्हटलं होतं की थोडं 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 जसं जमेल तसं तू खात राहा, म्हणजे तुला चक्कर वगैरे येत होते तिला, तर ते येणार नाही आणि पूर्ण बॉडी अशी थरथर कापत होती, ती अशक्तपणा आलेला होता। तर मी त्यामुळे ना घरामध्ये मुलांना असं काही ना काही खायला बनवून ठेवत असते। फक्त या पद्धतीने नियोजन ठेवून आठवडाभराची आता माझी पूर्ण टेन्शन मिटलेलं आहे। सगळ्या भाज्या माझ्या रेडी आहे, लसूण सोलून मी अगोदरच ठेवलेला होता, आलं लसूण पेस्ट माझी रेडी राहते, शेंगदाणे भाजलेले रेडी असतात आणि शेंगदाण्याची पावडर सुद्धा रेडी असते। तर या पद्धतीने आपलं आठवडाभराचं नियोजन करायचे आणि आठवडाभर आपण पूर्णपणे रिलॅक्समध्ये आपले सगळे कामं करायचे। घर कामं करून आपण बाहेरची काही जॉब वगैरे करत असेल ना
ते सुद्धा अगदी टेन्शन फ्री आपण करू शकतो. फक्त एकच दिवस आपल्याला 2 ते 3 तास असे ह्या कामाला द्यायचे. तर मैत्रिणींनो, आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक देऊन मोटिवेट करण्याचा प्रयत्न करा, कारण की अशा प्रकारचे व्हिडिओ बनवायला ना खरंच खूप मेहनत लागते. आणि व्हिडिओ जे ते जास्त रन नाही होते तर नक्की आपल्या मैत्रिणीला सपोर्ट करा, छान असा सपोर्ट करा आणि आपले व्हिडिओ जे ते शेअर करा आपल्या मित्रपरिवारामध्ये, नातलगांमध्ये आणि चॅनल सबस्क्राईबसुद्धा करा. तर चला मैत्रिणींनो, तुम्ही ही फ्रीज मी कसा ऑर्गनाईज केलं ते बघा आणि आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. श्री स्वामी समर्थ.